नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर का ठेवत नाहीत, तसेच नागपंचमीला शेतात काम किंवा भाजणे, कापणे अशा गोष्टी का वर्ज्य मानल्या जातात, यामागे परंपरा आणि नियम काय आहेत आणि त्याच्या पाठीमागचे पौराणिक कथा आणि शास्त्रीय कारणे आज आपण जाणून घेणार आहोत. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा सण आहे. या दिवशी घरोघरी नागदेवतेची पूजा केली जाते. परंतु नागपंचमीच्या दिवशी तवा हा चुलीवर किंवा गॅसवर ठेवणे आणि तळणीचे पदार्थ करणे हे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी पोळी, भाकरी, पराठे वाफवलेले पदार्थ जसे की उकडीचे मोदक, दिंडे, कानवले असे बनवले जातात. या परंपरेमागे काही पौराणिक कथा, तसेच शास्त्रीय कारणे, नैसर्गिक व सामाजिक कारणे देखील दडलेली आहेत. ती आज आपण पाहणार आहोत. नागपंचमीला तवा चुलीवर न ठेवण्यामागे दोन प्रमुख पौराणिक कथा सांगितल्या जातात. नागकुळाचे रक्षण आणि अग्नीपासून बचाव. पौराणिक कथेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवता तसेच त्यांचे कुळ हे पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येतात. तवा हा अत्यंत गरम होतो आणि त्याच्या उष्णतेमुळे नागदेवतेला त्रास होऊ नये, तसेच अग्नीचा दाह त्यांना बाधू नये, या भावनेतूनच या दिवशी तवा चुलीवर ठेवला जात नाही. तसेच शेतकरी आणि नागांचे नाते. असे मानले जाते, नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तसेच नाग शेतातील पिकांची नासधूस करणाऱ्या उंदरांपासून पिकांचे रक्षण करतो. नागपंचमीच्या दिवशी नागांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी हा शेतात नांगरणी करत नाहीत. तसेच घरातील महिला तवा, जो लोखंडाचा असतो किंवा शेतीच्या अवजारांचं प्रतीक असा मानला जातो, तो चुलीवर ठेवून अग्नी देत नाहीत. आता आपण जाणून घेऊया शास्त्रीय आणि नैसर्गिक कारणे. पौराणिक कथांसोबतच या परंपरेमागे काही व्यावहारिक आणि नैसर्गिक कारणे देखील आहेत. पावसाळा आणि नागांचे बाहेर येणं. श्रावण महिन्यात नागपंचमी येते. या दिवसांमध्ये खूप मुसळधार पाऊस असतो. या पावसामुळे नागांची बिळे ही पाण्याने भरतात, ज्यामुळे नाग हे मोकळ्या जागेमध्ये येतात. पूर्वीच्या काळी घरांची रचना कशी असायची तर मातीची असायची आणि चूलही मातीचीच असायची. त्यामुळे उष्णतेमुळे किंवा चुलीच्या गरम वाफेमुळे बिळातील नाग त्रस्त होऊन बाहेर येऊ नयेत, तसेच चुलीच्या आसपास येऊ नयेत म्हणून या दिवशी चूल आणि तवा तापवणे टाळले जात असे. तसेच यामागे आहाराचे आरोग्यशास्त्र असं की पावसाळ्यात मानवी पचन संस्था ही मंद झालेली असते. त्यामुळे असे जड असलेले पदार्थ वर्ज्य असतात, जसे की तव्यावर भाजलेले पदार्थ जसे भाकरी, पोळी किंवा तेलात तळलेले पदार्थ हे पचायला जड असतात. यामुळे या दिवशी वाफवलेलं म्हणजेच हलकं अन्न, उकडीचे कानवले, दिंड, पातोळ्या असं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. आता आपण पाहूया नागपंचमीला काय बनवलं जातं. तवा न वापरल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी उकडलेले पदार्थ जसे उकडीचे मोदक, पुरणाची दिंड, पातोळ्या किंवा उकडलेलं पुरण, वरण असे पदार्थ बनवले जातात. तांदळाचे खीर किंवा कानवले हे गव्हाच्या पिठाचे असे गोड कानवले असे वाफवून खाल्ले जातात. थोडक्यात सांगायचं तर नागपंचमी तवा चुलीवर न ठेवण्याची परंपरा ही केवळ एक अंधश्रद्धा नसून हा निसर्गातील जीवांविषयी आपला दयाभाव, नागदेवतेप्रती आपली कृतज्ञता आणि पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी असा यांचा एक सुंदर असा संगम आहे. हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्यातील नागपंचमी हा नागदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी शेतात नांगरणी करणे, खोदकाम करणे, तसेच अन्न भाजणे, तळणे किंवा चिरणे, कापणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. साप हा शेतातील पिकांची नासाडी करणाऱ्या उंदरांचा फटका कमी करतात म्हणून त्याला शेतकऱ्याचा मित्र असे मानले जाते. त्याच्या प्रती अहिंसा आणि कृतज्ञता पाहण्यासाठी या दिवशी शेतात लोखंडी अवजारे वापरणे बंद ठेवले जाते.
भाजणे, तळणे किंवा चिरणे, कापणे असे वर्ज्य मानले जाते. नागपंचमीला तवा हा चुलीवर ठेवला जात नाही. अशी श्रद्धा आहे की तवा हा सापाच्या फण्यासारखा दिसतो, त्यामुळे त्याला आचेवर ठेवल्यास नागदेवतेला वेदना होतात. तसेच या दिवशी सुरी, विळी किंवा कात्रीने वस्तू चिरल्यास सापाला दुखापत करण्याचा दोष लागतो अशी लोकधारणा आहे. या दिवशी उकडलेल्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवला जातो. या दिवशी तळलेले किंवा भाजलेले अन्न न बनवता उकडीचे कानवले, धिरडे किंवा पुरणाचे उकडलेले पदार्थ बनवून नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो. नागपंचमीच्या प्रमुख नियम व परंपरा अशा की नागदेवतेची किंवा मातीच्या नागाची पूजा करून त्याला दूध, लाह्या आणि पुरणाचा नैवेद्य अर्पण करतात. भोजन, उकडलेले किंवा शिळे अन्न ग्रहण करण्याची प्रथा काही भागांमध्ये आहे. अवजारे, सुरी, कात्री, नांगर, कुदळ अशा धारदार वस्तूंचा वापर हा पूर्णपणे टाळतात. नागपंचमी हा सण निसर्ग, प्राणी आणि मानव यांच्यातील सहअस्तित्व व अहिंसेचा संदेश देतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.